लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता एक खूप मोठी दुर्घटना होण्यापासून पार्थ थांबवतो, तर दुसऱ्या बाजूला आता काव्याच्या आतली बायको अचानक जागी होते दिव्याला बघून. आता नेमकं कसं आणि काय घडतं हे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूया. तर इथे काव्य आणि नंदिनी या दोघींनाही पाणीपुरी, चाट हे सगळं खाण्याची इच्छा झालेली असते आणि त्यामुळे आता पार्थ हा त्यांना म्हणतो की बाहेरचं तर तुम्हाला खायचं नाही आहे, पण मी तुमच्यासाठी घरीच बनवतो आणि मी जीवाची सुद्धा मदत घेतो. मग आता पार्थ आणि जीवा हे दोघंही भाऊ छानपैकी स्वयंपाकघरात शिरलेले असतात. आता एक भाऊ छान बटाटे उकडायला घेतो, तर दुसरा भाऊ मैद्याचं पीठ मळायला घेतो, तर दुसरा लगेचच आता मस्तपैकी नंतर पाणीपुरीसाठी पाणी बनवायला घेतो, तर जीवा हा ताबडतोब पुऱ्या तळायला घेतो. पार्थ हा मस्तपैकी आता रगडायसाठी कांदा, टोमॅटो ते सगळं चिरायला घेतो. बघता बघता आता पाणीपुरी बनवून पूर्ण झालेली असते. पार्थ म्हणत असतो, जीवा आपण ना आपल्या बायकांचे सगळे लाड पुरवायचे, सगळे हट्ट पुरवायचे, म्हणजे आपली मुलंसुद्धा छान गुटगुटीत होतील. आईचे लाड केले की बाळ आपोआप प्रसन्न राहीलच. त्यानंतर मग नंदिनी आणि काव्या त्या ठिकाणी आलेल्या असतात. आता नंदिनी, काव्या घरातल्या सगळ्यांनाच हाका मारतात. आई, बाबा, मग सगळेच जण त्या ठिकाणी एक एक करून येतात. मिथुन काका वगैरे सुद्धा आलेले असतात. त्यानंतर मग आता काव्या, नंदिनी, मिथुन काका, मालिनी काकू, विक्रम काका सगळेच जण मस्तपैकी पाणीपुरीवर ताव मारत असतात. काव्या म्हणत असते, पाणीपुरी खाऊन तर माझं पोट आणि मन एकदम तृप्त झालेलं आहे. काय सांगू तुम्हाला देशमुख, अहो दुकानातही जितकी टेस्टी पाणीपुरी मिळाली नसती ना, तितकी टेस्टी, तितकी चविष्ट, तितकी छान आणि मस्त पाणीपुरी तुम्ही बनवलेली आहे. मला खरंच तुमच्या हातची ही पाणीपुरी खूपच जास्त आवडलेली आहे. त्याबरोबर नंदिनीसुद्धा म्हणत असते, हो ना, खरंच आपल्या नवऱ्यांनी आपल्यासाठी आवडीने, कौतुकाने हे एवढं काहीतरी केलेलं आहे, हे बघूनच फार मन भरून जातं, छान वाटतं. जीवा, मलासुद्धा तुम्ही माझ्यासाठी पाणीपुरी बनवली आहेत हे बघून खूपच आनंद झालेला आहे. मला खूप भारी वाटतं आहे की तुम्ही चक्क माझ्यासाठी ही पाणीपुरी बनवली आहे. मला ना पाणीपुरी खूप आवडते. त्याबरोबर आता इकडे वसवत्या हे सगळं बघत असते आणि हे सगळं बघून वसवत्याला खूपच राग येत असतो. वसवत्याला काहीच कौतुक वाटत नसतं ह्या सर्व गोष्टींचं, उलट तिला राग येत असतो. ती म्हणत असते की जगाच्या आखरीतच यांना डोहाळे लागलेत. कुणाला कधी लागतात का एवढ्या लवकर डोहाळे? उगाचच्या उगाच डोहाळ्यांच्या नावाखाली फालतूचे लाड करून घेत आहेत, फुकटची नाटकी करतायत. काही नाही, उगाचच्या उगाच काहीतरी करायचं म्हणून करतायत, बाकी काहीही नाही. काही डोहाळे वगैरे लागलेले नाही आहेत, फक्त नाटकी आहेत, नाटकी. असू दे, करू दे, जे करायचं आहे ते. फक्त जगाच्या आखरीत हेच आई बाबा होणार आहेत. आजपर्यंत दुसरी लोकं जशी काही आई वडील झालीच नाही, आम्हाला मुलं झाली नाही. त्याबरोबर मग आता वसवत्याचा राग हा विजय नोटीस करतो. मग इकडे विजय हा सुद्धा मनातल्या मनात म्हणत असतो, करा, किती आनंद साजरा करायचा आहे तो करा, पण हा आनंद मी तुमचा फार काळ टिकू देणार नाही आहे. मी शपथ घेतली आहे की काहीही झालं तरी तुमच्या आनंदाला, तुमच्या सुखाला मी सुरुंग लावणार म्हणजे लावणारच. त्यामुळे काहीही झालं, अगदी काहीही, कितीही घातास तोंडाशी तुमचा आनंद आलेला असला तरीसुद्धा मी तो लाथाडणार म्हणजे लाथाडणारच. या विजय मतकरीला तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला त्रास द्यायचा आहे, एवढंच फक्त याचं ध्येय आहे. बाकी मला दुसऱ्या कशातही रस नाही आहे. आणि ह्या विजय मतकरीने ठरवलेली एखादी गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय तो गप्प बसत नाही. त्यामुळे जोपर्यंत आता तुम्हाला आनंद घ्यायचा आहे, किंबहुना घेता येतोय, तोपर्यंत घ्या. कारण तुमच्या आयुष्यात स्वतः मी तुमचा काळ बनून, तुमचा शनी बनून आलेलो आहे. आणि जेव्हा माझी अतिदृष्टी तुमच्यावरती पडेल तेव्हा मग मात्र तुमची सगळी माती होईल, असं सगळं विजय मनात विचार करत असतो. तर दुसऱ्या बाजूला वसवत्या ही एका बाजूला मनात विचार करत असते. बघायला गेलं तर यांच्याऐवजी जर माझ्या रम्याचं आज हे सगळं सुरू असतं, माझ्या रम्याला डोहाळे लागले असते, तर मला खरंच किती आनंद झाला असता. पण माझी मूर्ख मुलगी, माझी रम्या, ही अजूनही या बावळट पार्थच्याच नादात अडकून पडलेली आहे. तो पार्थ इथे त्याच्या बायकोबरोबर मस्त मजा मारतोय, एन्जॉय करतोय, आणि इकडे माझी मूर्ख वेडी मुलगी ती मात्र ह्या बावळटाच्या प्रेमात अजूनही स्वतःला हरवून बसली आहे. जर
खरोखर रम्याने विजयना एक्सेप्ट केलं आणि रम्या आणि विजयचं सगळं छान झालं तर किती बरं होईल असा विचार एका बाजूला वसवत त्याच्या मनात फिरत असतो. तर दुसरीकडे इकडे आता मालिनी काकू ह्या म्हणत असतात, बरं चला आता पुरे झालं, पाणीपुरी वगैरे खाल्ली, थोडंफार ठीक आहे, पण नंदिनी, काव्या, विसरायचं नाही तुम्ही प्रेग्नंट आहात. हे सगळं खाणं तुमच्यासाठी फार चांगलं नाही आहे. तुम्हाला ऑइली वगैरे जास्त खायचं नाही आहे. डॉक्टरने सांगितले की नाही, मग असं कसे करताय बरं तुम्ही. चला आता मी तुमच्यासाठी मस्तपैकी साधं वरण भात बनवलं आहे आणि पिठलं केलं आहे, खाऊन घ्या. खरं तर तुमच्यासाठी काहीतरी छान मेन्यू आखणार होते, पण काय करू, अगं आशाच्या हाताला काहीतरी लागलं आहे, त्यामुळे ती आज कामाला आलेलीच नाही आहे. तिने आज सुट्टी घेतलेली आहे, म्हणून मग शेवटी मलाच सगळं करावं लागलं. चला भरभर सगळ्यांनी आता इथे जेवून घ्या असं म्हणत मग मालिनी काकू सगळ्यांना जेवणं वाढत असतात. आता इकडे बिचारा मिथून काका मात्र मालिनी काकूंकडे आशेने बघत असतो. मिथून काकाला मालिनी काकूंकडनं पैसे हवे असतात. पिहूच्या कॉलेजमध्ये फी भरायची असते आणि आता मालिनी काकू ह्या काही त्याला बोलतच नसतात. मिथून काका विचार करत असतो, मालिनी वहिनी विसरल्या बहुधा. मालिनी वहिनी म्हणाल्या होत्या की त्या पैसे देतील म्हणून, पण अजून काही चिन्ह दिसत नाही आहे, त्या काही बोलतच नाही आहे. आता मिथून काकाचं जेवण होतं, हात धुवून मिथून काका तिथेच बसलेला असतो. त्याला वाटतं की मालिनी काकू आत्ता मला पैसे देईल, मालिनी काकू नंतर मला पैसे देईल, पण मालिनी काकू काही पैसे देत नाही. ती मिथून काकांना विचारते, भाऊजी काय हो, काही हवं आहे का तुम्हाला आणखीन. मिथून काका म्हणतो, नाही काही नाही वहिनी, येतो मी. आणि मग तो तिकडनं निघतो आणि आता वरती येतो. मिथून काकाला आता खूप जास्त वाईट वाटत असतं. तो विचार करत असतो, वहिनींजवळ परत तरी पैसे कसे मागू, काय करू. श्रेयाच्या कॉलेजमध्ये सुद्धा पैसे भरणं गरजेचं आहे, नाहीतर तिला हॉस्टेलमध्ये राहता नाही येणार. काय करू. आज माझी अडचण आहे आणि आज माझ्याकडे पैसेसुद्धा नाही आहे आणि माझे पैसे मला मिळणारही नाही आहेत आता, कारण मी दुसरीकडून कुठून अरेंजही नाही करू शकते. मालिनी वहिनी म्हणाल्या होत्या देतील म्हणून, पण आता त्या विसरल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे परत पैसे मागायला सुद्धा मला लाज वाटते आहे. कसे मागू मी त्यांच्याकडे पैसे. मी जर माझं काहीतरी केलं असतं, माझं काहीतरी सक्सेस झालं असतं तर मला सहज पैसे मिळाले असते, पण आता मी पैसे कुठून आणू असा विचार मिथून काकांच्या मनामध्ये असतो. आपल्या मुलीची फी भरायला आपल्याकडे पैसे नाही आहेत, या गोष्टीमुळे मिथून काका खूप जास्त दुखावले गेलेले असतात. मिथून काकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात. पैशांचं काय करता येईल हे त्यांना सुचत नसतं आणि त्यांच्या मनात विचारांचं चक्र सुरू होतं की आज माझी अडचण आहे आणि माझ्या अडचणीत माझ्याबरोबर कोणीही उभं राहायला नाही आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला मालिनी काकू किचन ओटा वगैरे सगळं आवरतात आणि खोलीमध्ये आराम करायला जातात. खोलीमध्ये अंग हंतरुणावरती टाकल्याच्या नंतर मालिनी काकूंना त्यांनी आजच्या दिवसभरात केलेली सगळी कामं आठवू लागतात आणि सगळं काही आठवता आता मालिनी काकूंना आठवतं की त्या स्वयंपाकघरात काम करत असताना मिथून काका तिकडे आले होते आणि त्यांनी मालिनी काकूंना सांगितलं होतं की श्रेयाच्या कॉलेजमध्ये हॉस्टेलची फी भरायची आहे, तर मला थोडे पैसे हवे आहेत, तर तुम्ही मला तेवढे द्या. मालिनी काकू विचार करते, अरे देवा, मी मिथून भाऊजींना पैसे दिलेच नाही, म्हणजे कदाचित मगाशी मी पैसे देईन ह्या आशेने मिथून भाऊजी तिथे बसलेले होते आणि मी मूर्ख, मी पैसे द्यायला तर विसरलेच. वर्ण त्यांना विचारलं सुद्धा की भाऊजी तुम्हाला काही हवं आहे का. किती वेड्यासारखी वागली आहे मी. नाही, हे चुकीचं वागली आहे मी आणि हे चुकीचं आहे. श्रेयाच्या कॉलेजमध्ये पैसे अर्जंटली भरायचे होते, म्हणूनच भाऊजींनी मागितले होते माझ्याकडे पैसे. मी आत्ताच जाऊन भाऊजींशी बोलते. मालिनी काकू हंतरुणावरनं पहिल्या उठतात. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता विजय हा मिथून काकांकडे येतो आणि आता तो मिथून काकांच्या डोळ्यातले अश्रू बघून म्हणतो, लाचारी. त्याबरोबर मिथून काका त्याच्याकडे रागाने बघतात. त्यावर तो म्हणत असतो, लाचारी, माणसाला काय करायला भाग पडेल काही सांगता येत नाही. अहो मिथून काका, पण मी तुम्हाला म्हटलं होतं ना सकाळीच की मी देतो म्हणून तुम्हाला पैसे, तर तुम्हाला माझ्याकडनं नको होते, तुम्ही मालिनी मामींकडे पैसे मागायला गेलात. अहो काय उपयोग या सगळ्याचा. जाऊ दे, हे बघा, मी रम्याकडनं तुमचा नंबर घेतला होता आणि तुमच्या अकाउंटवरती मी 2 लाख रुपये पाठवून दिलेले आहेत. तुमच्या श्रेयाची फी नक्की किती आहे वर्षभराची ते मला काही माहीत नाही आहे. नाही म्हणजे 2 लाख पुरेसे असतील तर ठीक, आणखीन वरती काही लागत असतील तर तुम्ही मला सांगा. अहो असं काय करताय, असं कशाला बघताय मिथून काका. हे बघा, मुलांचं शिक्षण होणं हे महत्त्वाचं. आपली अडचण आहे, आपल्याला पैसे मिळत नाही आहेत किंवा आपल्याकडे पैसे नाही आहेत, त्यामध्ये बिचाऱ्या मुलांचा काय दोष. त्यांच्या शिक्षणात आडकाठी नको. हे बघा मिथून काका, मी पिहूला किंवा तुमची मुलगी दुसरी श्रेया दोघींनाही काही भेटलेलो नाही आहे, पण तरीही मला
त्या दोघींबद्दल रम्याकडनं समजलं. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको, त्यांच्या शिक्षणात काही कमी राहायला नको एवढंच मला वाटतं आणि म्हणून मी तुम्हाला पैसे दिलेत. शेवटी आपण कुटुंब आहोत. इतक्यात त्या ठिकाणी मालिनी काकू पोहोचतात. मालिनी काकू तिकडे येतात आणि आता त्या मिथुनला म्हणू लागतात, मिथुन भाऊजी खरंच सॉरी, खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही सकाळी माझ्याकडे पैसे मागितले होते श्रेयाच्या कॉलेजमध्ये तिच्या हॉस्टेलची फी भरायसाठी आणि मी तुम्हाला पैसे द्यायला विसरले आणि वरनं मगाशी उलट मीच तुम्हाला मूर्खासारखं विचारलं की मिथुन भाऊजी तुम्हाला काही हवं आहे का. मी खरंच सांगते भाऊजी, मी जाणून बुजून किंवा मुद्दामून काहीही केलेलं नव्हतं. अहो कामाच्या लगबगीत मी विसरून गेले. तुम्हाला माहिती आहे ना, आज आशासुद्धा कामावरती आली नव्हती आणि त्यात नंदिनी काव्याला अचानक पाणीपुरी खावीशी वाटली. त्यामुळे जीवा आणि पार्थने घरामध्येच पाणीपुरीचा तो बे टाकला होता, घाट घातला होता. त्यामुळे मग त्या सगळ्या लगबगीत, त्या सगळ्या गडबडीत मला हे विसरायला झालं की तुम्ही माझ्याकडे पैसे मागितले आहेत. भाऊजी मी जाणून बुजून केलेलं नाही आहे. तुम्ही मला आत्ता सांगा, मी तुम्हाला ऑनलाईन पैसे पेड करते. तुम्ही उद्याच्या उद्या जाऊन श्रेयाच्या कॉलेजमध्ये ते पैसे भरा. त्याबरोबर मग आता मिथुन काका लगेचच म्हणू लागतो, वहिनी अहो ठीक आहे, एवढं काही नाही त्याच्यामध्ये आणि राहू द्या आता खरंच माझी पैशांची अडचण दूर झालेली आहे. मालिनी काकू म्हणते, मिथुन भाऊजी आहो. त्यावर मिथुन म्हणतो, अहो वहिनी नाही, मी खोटं नाही बोलत आहे, खरंच माझ्या पैशांची अडचण दूर झालेली आहे. अहो इथे विजयराव आहेत ना, विजयरावांनी चक्क माझ्या अकाउंटवरती 2 लाख रुपये पाठवून दिलेले आहेत. त्यावर मग मालिनी काकू म्हणतात, विजयने तुम्हाला पैसे दिले? त्यावर मिथुन काका म्हणतात, हो खरं तर तो मलाच म्हणत होता पैसे देतो म्हणून, पण मी त्याला माझा मदत नको तुझी असं म्हटल्यामुळे त्याने मग माझा नंबर रम्याकडनं घेतला आणि मला फोनपे केलं. त्याबरोबर मालिनी काकू म्हणत असतात, मिथुन भाऊजी ते सगळं ठीक आहे हो, पण मला खरंच खूप गिल्टी वाटतंय. म्हणजे आपल्या श्रेयाच्या कॉलेजमध्ये भरण्यासाठी पैसे हवे होते आणि मी तुम्हाला पैसे देऊ शकलेली नाही आहे. खरंच हे बघा, मी तुमच्यासमोर हवं तर हात जोडते मिथुन भाऊजी, पण मनामध्ये तुम्ही अजिबातच आडी ठेवू नका किंवा मी जाणून बुजून मुद्दामून पैसे दिले नाही असं जरी तुमच्या मनात येत असेल तर ते सगळं भाऊजी प्लीज मनातनं काढून टाका. हा मनामध्ये कुठलाही राग ठेवू नका. खरंच सांगते मी, मला पैसे द्यायचे होते. अहो मुलांच्या शाळेमध्ये आपण कधीही कुणीही हाईगाई केलेली नाही आहे आणि आज आपल्या श्रेयाच्या कॉलेजच्या बाबतीत माझ्याकडनं हे झालं आहे. मी खरं सांगते तुम्हाला, म्हणजे मी ATMमध्ये गेलेली नव्हते, कॅश काढलेली नव्हती आणि विक्रमसुद्धा घरी नव्हते, म्हणून हा सगळा गोंधळ झाला आहे. इतक्यात विक्रम काका तिकडे येतात आणि म्हणतात, काय गोंधळ झाला आहे मालिनी, विक्रम घरी नसल्यामुळे? त्याबरोबर मग मालिनी काकू म्हणू लागतात, अहो काय सांगू तुम्हाला, आज आपल्या श्रेयाची हॉस्टेलची फी भरायची होती कॉलेजमध्ये, म्हणजे आज आणि उद्या अशा 2 दिवसांमध्ये फी भरायची होती. म्हणून मिथुन भाऊजींनी माझ्याकडनं पैसेसुद्धा मागितले होते, पण ते झालं असं की मी मिथुन भाऊजींना पैसे देईन म्हटलं आणि नंतर विसरून गेले आणि मी थेट खोलीत जाऊन झोपून घेतलं आणि आता मी जेव्हा मला आठवलं तेव्हा पैसे द्यायला आले, पण तोपर्यंत विजयने मिथुन भाऊजींना पैसे दिले होते आणि म्हणून मिथुन भाऊजी माझ्याकडनं आता पैसे घ्यायला नको म्हणतायत. म्हणून मिथुन भाऊजींना मी तेच सांगत होते की माझ्याकडे कॅश नव्हती, कारण तुम्हीही घरी नव्हतात आणि मीही बरेच दिवस ATMमध्ये गेले नव्हते. त्याबरोबर मग विक्रम काका म्हणत असतात, एवढंच ना, ठीक आहे. आणि मग आता ते मिथुन काकाच्या अकाउंटमध्ये मोबाईलवरनंच ताबडतोब 2.5-3 लाख रुपये पाठवतात आणि मिथुन काकाला म्हणतात, हे बघ सध्या तुला 4-5 महिन्यांना पुरतील इतके पैसे मी दिलेले आहेत मिथुन, आणि उद्यापासून ताबडतोब तू ऑफिस जॉईन करायचं आहे. मला माहिती आहे तुला बिझनेसमध्ये रस आहे, ते तुझा बिझनेस तू साईड बाय साईड सुरू ठेव आणि तू कामातसुद्धा आता लक्ष घालू लाग. एकदा का तुला प्रॅक्टिकल नॉलेज यायला लागलं ना की त्याचा उपयोग तुला तुझ्या बिझनेसमध्ये सुद्धा नक्की होईल. त्यानंतर मग आता विजयला हे ऐकून राग येतो आणि तो तिकडनं निघून जातो. विक्रम काका म्हणत असतात, तू जरी माझं घर फोडायचा प्रयत्न केलास ना विजय, तरी मी तुला घर फोडू देणार नाही. तर दुसऱ्या बाजूला आता रात्रीचे सगळे झोपलेले असतात. पार्थ आणि काव्या त्यांच्या खोलीत झोपलेले असताना आता इकडे काव्या हिचा तोल जात असतो आणि आता काव्या ही खाली पडणार असते, पण लकीली पार्थचा जो हात असतो तो काव्याच्या मानेच्या खाली असतो आणि त्यामुळे काव्याची हालचाल पार्थला जाणवते आणि पार्थ पटकन जागा होतो आणि खाली पडत असलेल्या काव्याला पटकन मागे खेचतो. त्यानंतर मग आता काव्य ही पटकन जागी होते आणि पहिला हात आपल्या पोटावर ठेवते. पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्हाला काही कळतं का? अहो इतक्या कशा विचित्र वागू शकता तुम्ही? धसमुसळेपणा करावा पण तो इतका नाही. अहो काव्या, आता जर तुम्ही
पडला असता, तुम्हाला लागलं असतं तर विचार करा ना, तुम्ही अशा उलट्या झोपला होतात, पोटावर डायरेक्ट पडला असतात. किती घा म्हणजे निष्काळजीपणा. काव्य आहे बघा, तुम्ही जर हे असंच वागत राहिलात ना तर खरंच सगळं होणं अवघड आहे. तुम्ही ना जरा व्यवस्थित वागायला शिका. आणखीन तुमच्यातलं अल्लड मूल, तुमच्यातलं लहान मूल काही गेलेलं नाही आहे, समजतंय का तुम्हाला? त्याबरोबर मग आता पार्थ ओरडल्यामुळे काव्याला खूप वाईट वाटतं आणि काव्याच्या डोळ्यात आता अश्रू दाटून आलेले असतात. काव्याला आता रडू येत असतं. त्याबरोबर मग आता पार्थ हा काव्याच्या डोळ्यातलं पाणी बघून लगेचच विरघळतो आणि म्हणू लागतो, काव्या अहो ऐका ना माझं, तुम्हाला दुखवावं किंवा तुम्हाला रडवावं असा माझा हेतू नव्हता. मी खरं बोलतोय, पण खरंच सांगतो, मला तुमची खूप जास्त काळजी वाटते आणि काळजीपोटीच मी तुमच्यावरती रागवलो, काळजीपोटी बोललो मी काव्या, खरंच सॉरी. काव्या काही ऐकत नसते. पार्थ काव्याला मिठी मारतो, सॉरी म्हणत असतो, पण काव्या काही तयार नसते. मग पार्थ शेवटी दोन्ही कान पकडतो आणि म्हणत असतो, सॉरी काव्या, खरंच सॉरी. अहो मी जे काही बोललो, मी रागवलो, ओरडलो, ते सगळं काही तुमच्या काळजीपोटीच होतं ना. मला तुमची काळजी सतत वाटत असते आणि म्हणून मी तुमच्यावर चिडत असतो. जर मी तुम्हाला नाही बोलणार, मी तुमच्यावर नाही चिडणार, तर मग तुम्हाला कोण बोलेल, तुमच्यावर कोण चिडेल बरं? काव्या हे बघा, मला फक्त एवढंच हवं आहे की तुम्ही व्यवस्थित राहावं, तुम्हाला कसला त्रास होऊ नये, तुम्ही आराम करावा, बास इतकंच. म्हणून मी फक्त तुम्हाला बोलत असतो. बाकी माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल काही राग किंवा काही नाही हो. मग काव्या ही सॉरी माझंसुद्धा चुकलंच असं म्हणते. तर पार्थ आता काव्याला म्हणतो, काही नाही, चला आता झोपून घेऊ. त्यानंतर मग पार्थ पुन्हा काव्याला आता म्हणतो, तुम्ही आता माझ्याजवळ झोपा, या इकडे. आणि मग पार्थ काव्याला घेऊन झोपून जातो. दुसऱ्या दिवशी आता सकाळी पार्थ लवकर उठतो. पार्थची ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग असते, त्यामुळे पार्थ आता प्रेझेंटेशनची तयारी वगैरे बघायला ऑफिसला लवकर आलेलो असतो. आता दिव्या ही त्याची म्हणजे नवीन एम्प्लॉई असल्यामुळे त्याला बघायचं असतं दिव्याने सगळी तयारी कशी केली. पार्थ ऑफिसमध्ये पोहोचतो आणि त्याची सगळी कामं सुरू होतात. तर इकडे आता मालिनी काकू ह्या जेव्हा सकाळी उठून किचनमध्ये येतात तेव्हा त्यांना समजतं की पार्थ हा लवकर ऑफिसला गेलेला आहे. अनिता त्यांना सांगते. मग आता मालिनी काकू म्हणत असतात, या मुलाचं मी काय करू ना, मला काही कळत नाही. जर याला ऑफिसला लवकर जायचं होतं तर याने मला तसं इन्फॉर्म करायचं होतं. कमीत कमी मी काल रात्री लवकर काहीतरी भिजायला वगैरे घातलं असतं, याच्यासाठी टिफिन बनवला असता, पण काहीही सांगितलं नाही. आता असाच न टिफिन घेता उपाशी गेलाय. त्याबरोबर काव्या तिकडे येते आणि काव्या म्हणत असते, आई जाऊ द्या, काही हरकत नाही, तुम्ही एक काम करा, पार्थ देशमुखांचा टिफिन पॅक करून माझ्याकडे द्या. तसंही मी इन्स्टिट्यूटला जातच आहे ना, जाता वाटेवरच त्यांचं ऑफिस आहे, मी तिथल्या तिथे टिफिन त्यांना देईन आणि मग मी पुढे जाईन. द्या तुम्ही माझ्याजवळ त्यांचा टिफिन. मालिनी काकू काव्याजवळ पार्थचा डबा पॅक करून देऊन टाकतात. त्यानंतर आता हे सगळं काही विजयने पाहिलेलं असतं. विजय म्हणतो, अरे वा, बरं झालं ही काव्या पार्थचा डबा घेऊन गेली, आता मस्तपैकी मला धमाका घडवून आणता येईल. आणि मग आता विजय काय करतो, विजय पटकन दिव्याला कॉल करतो आणि दिव्याला सांगत असतो, दिव्या असा काहीतरी प्रसंग ऑफिसमध्ये घडवून आण की जो काही काव्याच्या नजरेस पडेल आणि काव्याने ते सगळं बघितल्याच्या नंतर मग काव्य आणि पार्थमध्ये कडाक्याचं भांडण होईल. असं काहीही कर की ज्यामुळे काव्य आणि पार्थचं भांडण झालं पाहिजे, बास, बाकी मला काहीही नको आहे. जमेल ना तुला? दिव्या होकार देते. त्यानंतर मग आता विजय फोन कट करतो. विजय म्हणत असतो, रम्या तू जरी इथे नसलीस तरीसुद्धा मी तुझं काम मात्र परफेक्ट करतो. इकडे आता विजय हा दिव्याला हे सगळं सांगतो. त्यानंतर मग आता पार्थ हा त्याच्या प्रेझेंटेशनचं PPTचं थोडं काम बघत असतो आणि अचानक आता त्या ठिकाणी लगेचच दिव्या येते. आता दिव्या मुद्दामून हातामध्ये येताना कसल्या तरी साला घेऊन आलेली असते आणि त्या साला आता ती मुद्दाम ऑफिसमध्ये उडवते. आता तिथे ऑफिसमध्ये हवा असल्यामुळे हवेमध्ये पटकन त्या साला उडतात. त्यातली एक साल पार्थच्या डोळ्यात जाते. त्याबरोबर आता ती म्हणू लागते, ओ माय गॉड सर, काय गेलं तुमच्या डोळ्यात बघू. आणि मग आता ती मुद्दामून त्याच्या डोळ्यामध्ये फुंकर घालायच्या बहाण्याने खूप जास्त जवळ जाते. आता दिव्या पार्थच्या खूप जास्त जवळ गेलेली असते. पार्थ दिव्याला म्हणत असतो, दिव्या काही दिसतंय का? आता दिव्याला तर माहिती असतं कुठल्याही क्षणी काव्य येऊ शकते, त्यामुळे दिव्या आणखीन जास्त पार्थच्या जवळ जाते आणि ती म्हणत असते, नाही ना सर, काहीच नाही आहे, थांबा मी बघते. आणि मग आता ती बघत असते. पार्थच्या डोळ्यामध्ये काही दिसत नसतं, पण आता पार्थ आणि
ती दिव्या हे दोघंजणं एकमेकांच्या खूप जास्त जवळ आलेले असतात आणि इतक्यातच त्या ठिकाणी काव्या पोहोचते. पार्थच्या खोलीचं केबिन हे काचेचं असल्यामुळे आता काव्याला सगळं काही दिसतं आणि ते सगळं बघून तिला रास्त तितका रागसुद्धा येतो. काव्य येते आणि दिव्याला पार्थपासून दूर खेचते आणि म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली गं माझ्या नवऱ्याच्या इतक्या जवळ जाण्याची? कोण आहेस कोण तू आणि काय समजतेस स्वतःला? हे असले कपडे काय घातले म्हणजे तुला काहीही करण्याचं लायसन्स मिळतं असं होत नाही, समजलं का? त्याबरोबर मग आता लगेचच दिव्या म्हणत असते, ओ मॅडम तुम्ही. त्याबरोबर ती म्हणते, ए गप, उगाचच्या उगाच साळसूतपणाचा आव आणू नकोस. आणि देशमुख तुम्ही, ही मुलगी तुमच्या इतकी जास्त जवळ काय करत होती? काय सुरू होता हा सगळा प्रकार? तुमचं काय चाललंय काय नेमकं? मला ना तुमचं काही वागणं कळतच नाही आहे. तुमच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे वगैरे वगैरे. आता काव्या पार्थलासुद्धा ओरडू लागते आणि दिव्यालासुद्धा सुनावत असते. त्यावेळी पार्थ काव्याला म्हणतो, काव्या प्लीज काम डाऊन, चिल. अहो मी म्हटलं होतं ना रम्याच्या जागी नवीन एम्प्लॉई आली आहे, ती ही दिव्या. त्याबरोबर हे ऐकून मग मात्र आता काव्या रिलॅक्स होते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.